असताना सावरणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. चल ताई, मी तिला घेऊन जातो, सगळं नीट होईल. हा, सगळे वाट बघतात ना. चालेल, सगळे वाट बघतात. अरे आशू, सगळे सगळे पोरं पोरं? अच्छा, तुमची पोरं वाट बघतात का? ठीक आहे ठीक आहे, तुम्ही जा मग. अगं ताई, असं काय करतेस? त्यांच्या दोघांमध्ये भांडण झाली म्हणून तू गेली होतीस ना समजवायला. हो, बघा, तुमच्या आधी तिला कळलं. असंही तिला इथे थांबवू नकोस, ती खूप पसारा करते. हो का? चला. अब मैं अपनी पर्स लेती हूँ. खूपच पसारा करते मी. हो ना. छान मेंटेन केलंस हा तू निशा. थँक्स. मग गुणाची आहे माझी बायको. चल आता पटकन चल, मला जास्त रोमॅन्टिक बोलता येत नाही. सामान सामान कशाला पण घेऊयात, नंतर बघूयात. हा ताई, चल आता येतो आम्ही. आशू, तू मला सोडून चाललायस का? अगं, एकटीला सोडून जात नाहीये मी. देवा, तुला की कळलं? हा, कर्तव्य पार पाडतोय मी. हा, येतो. आशू, तुझ्या मुलांना माझा निरोप देशील का? निरोप देईन मी, पण ती ऐकतील याची काही गॅरंटी नाही. त्यांना सांग, किचन मध्ये फार लुडबुड करू नका. बापरे, सांगतो. आशू, ऐक ना. ऐक ना, बाकीचा मेसेज कर ना. दोघांकडे मोबाईल आहेत ना. हा, येतो. मुलांना काय सांगायचं ते बघायचं आहे. चल. बस ना ताई, तुझं लाईफ कसलं सॉलिड झालंय. म्हणजे राकेश जिजूंसोबत राहायचं, सासू सासऱ्यांचा अजिबात त्रास नाही, आणि आलेस तर फक्त मित्रमैत्रिणी येणार. आणि आता तू तर काय ही झालीयस ना. ही, अगं ते नाही का मासिकांमध्ये समस्यांवरती उत्तरं देतात ती, ॲगनी अंट. हा, म्हणजे मित्रमैत्रिणींचे प्रश्न सोडवायचे, त्यांची भांडणं सोडवायची, आणि आपण मात्र आरामात बसून राहायचं, नवऱ्याशी न भांडता. आणि असंही तुला भांडता येतच नाही. असं काही नाहीये, मी शिकते भांडायला. अहिला, देवा, तू भांडतेस जिजूंशी? मग राकेश जिजू असं गोडी गुलाबीनी तुला समजून सांगत असतील ना? आणि मग त्यानंतर असं म्हणजे सेन्सॉर ना. सांग ना ताई प्लीज. देवा, फ्रेश हो आधी. घाण प्रवासाचा वास येतोय कपड्यांना, आणि घरभर तर काय वेगवेगळे वास येत आहेत. ए हो, त्या निशाने खूप घाण केले घर. तुझं घर वाटतच नाहीये. तुझा फ्रेश हो, मी आवरते. आणि मला असं मस्त कडक गरम चहा दे, आणि गरम गरम पोहे पण हवेत. मग थांब, मी आवरून घेते घर, तू थांब. हा, इथेच थांब, कुठेही जाऊ नकोस. इथेच थांब. थांब म्हणते ना तुला, थांब. थांबलीये. ये गो. जा.
बाहेर बघू दे काय पसारा वाढवलाय. काय 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 हे काय आहे? मला नाही माहित. ताई हे काय आहे? चुकून राहिलं असेल ते आत. आता असं नको म्हणूच की हे निशाच आहे. ईशाचं माझंच आहे. माणसं बदलतात ना हे माहिती होतं, पण इतकी बदलतात हे नव्हतं माहिती. माझी ताई या अशा कपड्यांमध्ये राकेश जुजूनी ना चांगली जादूच केली तुझ्यावरती. मी पण सांगणार आहे केतनला, मी पण आहे ना असेच कपडे घालणार म्हणून. पण जाऊ दे, आता ना आपण मस्तपैकी काहीतरी खाऊन घेऊयात आणि मग मस्तपैकी शॉपिंगला जाऊयात. आणि तो तुझा ड्रेस तू कुठून घेतलायस? मला पण हवाय तसा ताई. घेशील ना मला? चालेल, आधी आपण खाऊन घेऊयात आणि मग जाऊयात. चालेल? आधी मी बघते घरी काय आहे खायला. म्हणजे किराणा संपलाय ना घरचा. आणि मी यांना इतक्यांदा सांगितलं आणा आणा, पण वेळ नाहीये. बघते काय आहे ते. हो, आणि ना बस आंघोळीला जा. देऊन जा. देवा. काय म्हणालीस? रेवा नाही ग, देवा. जा आंघोळीला जा. हे कोण खाणार आहे हे असलं घाणेरडं? सुजय साठे अॅनाने केलेलं थालीपीठ आज ऑफिसला डब्यात नेणार आहेत. हो. मी ते जाडाबरडा थालीपीठ डब्यात नेणार नाहीये. काय म्हणलं? ऐक ना, इंटरनेटवर रेसिपी चेक कर ना, ते बघून करूयात आपण हे. नाही मी इंटरनेटवर जातो आणि काहीतरी ऑर्डर करतो. हे मी खाणार नाहीये. सुजय डोंट वरी, अॅना इंटरनेटवर रेसिपी बघून करणार आहे थालीपीठ, ते ने. हो. मी ते प्रायोगिक थालीपीठ पण नेणार नाहीये. का काड्या करते का मीनल? किती इरिटेटिंग आहे ना तो. बघ ना, पूर्वी जेव्हा रेश्मा नव्हती तेव्हा कसं न्यायचा सगळं गपचूप. हा, आशूच्या हातची खिचडी पण न्यायचा. पण आशूच्या हातची खिचडी आपण कशी बनवणार? ना तू दार उघड असं मला वाटतंय. आम्ही जरा बघतो काही खायचं. अरे भूक लागली ना, मी करते ना. जा पटकन जा 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 जा. ओके जा जा जा. उस लागलंय सगळं नीट जा. प्रेझेंटेबल. हस हा हस. ए आला आशू. आता याच्या हातची खिचडी नाही करायला लागणार आपल्याला. ये ना. व्हॉट? एक्सक्यूज मी. नहीं एक मिनट राकेश, तुम कहना क्या चाहते हो? नहीं तुम्हें समझ में आ रहा है राकेश तुम क्या बोल रहे हो? नो 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 नो, आई डू नॉट वॉन्ट एनी एक्सक्यूजेस. यस, तुम समझ नहीं रहे हो मुझे क्या बोलना है. हाँ तो क्या, ती आली तर आली ना, मी का माझं घर सोडायचं? हा हिला का घेऊन आलाय? नहीं आशू, उसकी बहन आई है इसलिए मैं घर से बाहर जाऊंगी. क्यों? नो नो एक मिनट. एंड यू नो व्हाट राकेश, तुम्हारा ये जो फैमिली ड्रामा है ना, उसमें मैं तो कहीं हूं ही नहीं, है ना? बताओ ना, कहाँ हूं मैं? जस्ट टेल मी. ओ, त्या बयेला सांगा अख्ख्या सोसायटीत पॅम्पलेट नको वाटू म्हणा. मॅम, कम इनसाइड अँड देन टॉक. होल सोसायटी ऐकिंग नो. No, wait. I am going to tell you something. It's always about you. Your wife, your sister-in-law, everything is about you and you. Am I really there in this relationship, Rakesh? Just tell me. Am I there at all? No, seriously. No, you don't have an answer, Rakesh. I am going to tell you something. You just go to hell then. That's what you deserve. वाह. हे मला एक गोष्ट कळत नाहीये, आनंदी व्हावा का दुःखी? नाही म्हणजे ही इथं आली याचा शोक करायचा, ते राकेशला उभाडवा चिरती याचा आनंद मानायचा. आनंद मानायचा मीनल, आनंद मानायचा. मायसेल्फ इकडे तू. एक
आता बघा, तो राकेश इथे आल्यावर आपल्याला लाईव्ह शो बघायला मिळेल. बॉक्सिंग मॅच. नीट राहू दे ना. हा बोल, काय झालं? कुठे आहात? ऑफिसमध्ये. काय झालं? लगेच घरी या. हो येतो. पण का? हे बघा, मला काही माहित नाही. लगेच घरी या. माझ्या बहिणीला काही कळायच्या आत तुम्ही इथे पाहिजेत. आणि तसंही घराचा कोपऱ्याने कोपरा पसाराने भरलाय आणि नेमका किचन मध्ये काहीही नाहीये. साधे पोहे नाहीये तो माझ्या बहिणीला करायला. हे बघ, तू आधी शांत हो आणि प्लीज माझ्यावर ओरडू नकोस. असं ओरडलं ना कोणी की मी बधीर होतो. तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे? तुझी बहीण घरी आली हा प्रॉब्लेम आहे का तुझ्याकडे पोहे नाही आहेत हा प्रॉब्लेम आहे? नसते प्रश्न विचारू नका. सामानाची यादी पाठवते ती आणा. नहीं 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 नहीं, मैं कुछ जानना ही नहीं चाहती हूँ राकेश. नहीं, मुझे एक बात बताओ, अगर उसकी बहन आई है तो मैं अपने घर से बाहर क्यों जाऊंगी? हाँ नहीं, प्लीज टेल मी. एक तो मेरा पूरा सामान वहां पे है. मैं ऑफिस कैसे जाऊंगी राकेश? मी कसं जाऊ ऑफिसला? हे बघ बेबी, लिसन टू मी. मला नेमकं एवढंच सांग की तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे? रेवा घरी आली आहे हा तुझा प्रॉब्लेम आहे का तुझं सामान तिकडे हा तुझा प्रॉब्लेम आहे? नेमका प्रॉब्लेम काय आहे तो सांग. रियली? यू रियली वांट टू आस्क मी दैट? मैं बताती हूँ प्रॉब्लम क्या है. तुम, यू आर द बिगेस्ट प्रॉब्लम राकेश. या आशा, या आल्यापासून लय झापते यार राकेशला. चांगलं आहे ना मग. म्हणजे अर्ध काम ही करते आणि अर्ध काम तिकडे रेश्मा करत असेल. राकेशला तर चांगलं कळेल. 2 लग्न करणं सोपं नाही. 2 बायकांना सांभाळायचं म्हणजे अवघड असतं. फार टेन्शन. तुला लय एक्सपिरियन्स दिसतोय. किंजल चौघींना पुरून उरेल. व्हाट? तुम अभी भी वहां जाना चाहते हो? सीरियसली? अगं तुझ्याच कामासाठी जातोय ना मी. तुझ्याच कामासाठी जातोय मी. हे बघ, मी आता तिथे जाईन, तुझं सामान घेईन, रेशमाचं सामान तिला देईन. एक मिनिट. म्हणजे आता तुला तिला पण सामान द्यायचंय? हा नाही. आय मीन टू से, मी तिकडे जाईन, तुझं सामान घेईन आणि मग तुला मुलांच्या रूमवर द्यायला येईन. ट्रस्ट मी, मी खरंच असं करणार आहे. ते सामान घेऊन तुलाच द्यायला येणार आहे मुलांच्या रूमवर. ते स्लिप ऑफ टंग झालं माझं मगाशी. यू नो व्हाट राकेश, तुम्हारा क्या क्या स्लिप हुआ है ना, मुझे सब पता है. यू सच अ लायर. Seriously, no, I don't want to listen to anything. Just do what you feel like. Bye. Baby, I'm sorry. Listen to me, please. Listen to me, baby. मी तिला पाणी देतो. मी खुन्नस देते. मी हिला आधार देतो. तू काही देऊ नको. जीजू, किती जुना पिक्चर आहे तो. इतका काय मन लावून बघताय? तुम्ही तर काहीच बोलत नाहीये. आय नो तुम्ही कमी बोलतात, पण बाबा म्हणतात की तुम्ही क्रिकेट बद्दल कधी कधी खूप बोलता आणि कधी कधी काहीच बोलत नाही. नुसतं म्हणजे बरोबर बोलतात ते. काय आहे, मी कधी कधीच बोलतो ना त्यांच्याशी. कधी कधी मूड नसतो. पण तुम्ही नीट नाही ना बोललात की बाबांना असं वाटतं त्यांचंच काहीतरी चुकलंय. मग दिवसभर विचारत बसतात. मी जास्तच नाही ना काही बोललो. असंच असतं. मुलींच्या बाबाने सतत घाबरून राहायचं ना. मग आपली चूक असो का नसो,
तिखट लागलं का? आईने लोणचं दिलं होतं. म्हणजे विदर्भातली लोक आहेत ना तिखटच खातात. तुम्ही मुंबईतलेत ना त्यामुळे तुम्हाला सवय नाहीये. असं काही नाहीये. आपल्या माणसांना ना मुंबईचं जेवण पचतच नाही, उगाच खातात. पाणी. जिजू तुम्ही मला आज कुठे फिरायला घेऊन जाणार आहे? आज नाही, आज मला कसं जमेल? आज मला ऑफिसला एक फार महत्वाचं काम आहे, त्यामुळे आज नाही जमणार. सॉरी. ओ असं काय करतात जिजू? प्लीज ना, मी आजच आली आहे ना. प्लीज ऑफिसला बुट्टी मारा ना. तुम्ही ताईला मुंबई दाखवलीत ना, मला पण प्लीज, मला पण बघायची मुंबई. हो खरंय, पण एक अर्जंट क्लायंट सोबत मीटिंग आहे, त्यामुळे मला जावंच लागणार आहे. आई प्लीज सांग ना, मला बघायची ना मुंबई. सांग ना ग त्यांना प्लीज, मला बघायचंय ना ग. काहीच का बोलत नाही? रेवा, काय चाललंय? लहान आहेस का? हट्ट काय करतेयस? नाही म्हणतायत ना ते. आणि त्यांना ऑफिसमध्ये खूप काम असतं, कळलं ना? आणि मी आहे ना, दाखवेन मी तुला मुंबई. कोणाची काय गरज आहे तुला? रेश्मा, नाही ते मला सामान घेऊन जावं लागणार आहे एका ठिकाणी. घेऊन जा, तुमचंच घर आहे. आम्ही दोघी जरा बाहेर जाऊ. ते किल्ली. हो, मी ठेवतो. अगं कसं झालंय ना, माझी किल्ली हरवली, मग आम्ही एकच किल्ली वापरतोय. तुम्ही जिथे चाललाय तिथून माझं जरा सामान आणाल का? आणतो. तुम्ही दोघं काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. चांगलं आहे ना, कशाला कळलं पाहिजे? आणि तसंही नवरा बायकोंचं काय चालतं ते कधीच कळत नाही. आणि कळू लागलं तर खूपच अवघड होईल, हो की नाही? Why standing? Sit. No. Be comfortable. बी कम्फर्टेबल. That one. This. एक्चुअली मैं हूँ कंफर्टेबल, थैंक यू. हाँ. थोड़ी रेस्टलेस हो गई हो, समझ में ही नहीं आ रहा. ऐसे लग रहा है कि मी चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला. क्यों मैं अपने घर वालों से झगड़ा करके इस इंसान के लिए आई यहाँ पे? ये है प्यार? दिस इज व्हाट लव इज? No. No. This not love. I tell. निशा, मी तुला सांगू का कसं असतं? कसं आहे, प्रेम म्हणजे असंच असतं. प्रेम म्हणजे कभी खुशी कभी गम. तर हे गम आहे. म्हणजे तुला असं वाटतंय ना असं का होतंय, म्हणजे पश्चाताप होतोय. होऊ दे, चांगली गोष्ट आहे. कसं आहे, सगळ्यांचं आमच्यासारखं नसतं ना. आता किंजल. हू किंजल? किंजल माय लव्ह. तिला कसं माझ्या मनातलं कळतं, म्हणजे मला बोलायला सुद्धा लागत नाही. मी अस्वस्थ असलो ना की तिचा फोन आलाच. काय आमच्या मध्ये ते हे टेलिग्राम, होमिओपॅथी, टेलिपॅथी, दॅट वन. ओह, हा, म्हणजे मनातला टेलिग्राम. मग टेलिग्राम बंद झाला ना तरी सुद्धा मनातला टेलिग्राम चालू असतो, आणि तो महत्वाचा आहे. एक मिनिट. हा, एक्सक्यूज मी. येस. एक्सक्यूज. सॉरी. इट्स ओके. नहीं, एक्चुअली आई वांटेड टू यूज द लू वॉशरूम में. हा, हा, इकडे.
बॅग हा आय थँक्स. ए आशा, काय रे, तुला काय गरज आहे त्या निशाला मस्का मारायची? एक्सक्यूज मी, हे जेंट्स टॉयलेट. हा ते हा, पार्टी बदल लेडीज दिसेल. दॅट्स फनी. आय डोंट थिंक सो. तुझं काय चाललंय? काही नाही, ती रेशमासाठी आली ना म्हणून चांगलं वागतोय. सगळ्या पुरुषांना ना निशासारख्या मुलींबद्दल कायम पुळका असतो. आणि ती रेशमासाठी आली असती ना इकडे तर एवढा तमाशा घातला नसता इथे येऊन. अरे मी काय, मला काय माहित नाही. तिच्याशी कोणीही बोलायचं नाही, कळलं ना? अजिबात जायचं नाही बोलायला.